नमस्कार, वैशालीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। तर चला आपण सुरू करूया। कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते। तर कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। हळद, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, बेसन पीठ, मीठ, मिरच्या, कांदे आणि कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर टाकल्याने भजी एकदम कुरकुरीत होतात। तर कांदा भजी बनवण्यासाठी आपण 2 कांदे सोलून घेतलेले आहेत। तर आपण हे उभे चिरून घेऊया। आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे चहा बरोबर कांदा भजी एकदम छान लागतात। कांदा चिरून घेतलेला आहे आपण। मिरच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या। 3 मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, आपण बारीक करू आपण। ह्याच्यात टाकून घेऊया। आपण कांदा चिरून घेतलेला आहे उभा, त्याच्यात मिरच्या टाकल्यात छोट्या छोट्या बारीक चिरून। आता गरम मसाला टाकूयात अर्धा चमचा, हळद टाकूया चिमूटभर, लाल तिखट अर्धा चमचा, मिरच्या टाकलेल्या आहेत, अर्धा चमचा धनेपूड आणि कॉर्नफ्लॉवर टाकूया 2 चमचे। त्याच्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतात आणि टेस्ट पण चांगली येते। हे सगळं सुट्ट सुट्ट करून घ्यायच्या फोडी कांद्याच्या। आणि हे सगळं मिक्स करून त्याला मसाला चांगला ह्या लावून घ्यायचा। अशा पद्धतीने भजी केली तर खूप छान लागतात आणि चव सुद्धा छान येते। आता आपण बेसन पीठ टाकून घेऊया। बेसन पीठ आपल्या कांद्यात जेवढं मावेल तेवढेच घ्या, जसं लागेल तसं तुम्ही घ्या। एकदम पण टाकू नका, जास्त बेसन पीठ झालं तरी भजी कुरकुरीत होत नाहीत। ते नुसतं मग बेसनच लागतं, त्याच्यात कांद्याचं हे येत नाही। बेसन टाकले आपण, आता मीठ टाकूया चवीपुरते। थोडी हळद टाकूया, जरा पांढरे दिसत आहे। आणि चिमूटभर खायचा सोडा। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया छान।
चांगला एकजीव करून घ्या. जास्त पातळ करू नका. पातळ केल्यानंतर ते भजी कुरकुरीत होत नाहीत. एकदम चपटी असे होतात आणि ते कुरकुरीत पण होत नाही. आपले पीठ आता मिक्स करून झालेलं आहे. चला तर आपण आता गॅस चालू करूया. भजी तळून घेऊया. तर आपण आता कढई गरम झालेली आहे. आपण तेल टाकून घेऊया. तर आता आपले तेल गरम झालेलं आहे. आपले भजी तळण्यासाठी तयार आहेत. तर आपण भजी सोडूयात त्याच्यात. अशा प्रकारे भजी केल्यावर एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. याला खेकडा भजी पण म्हणतात. तर आपली भजी भाजलेली आहेत. मंद आचेवरती एकदम गॅस बारीक करून भाजायची म्हणजे चांगली वाजतात. हे बघा आता किती छान भाजले गेलेले आहेत. तर आपली कांदा भजी तयार आहेत. ही बघा कशी कुरकुरीत झाली आहेत. हे बघा आतून पण चांगली भाजलेली आहेत. खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.